नमस्कार. शेतासाठी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे शेणखत, आणि ते चांगलं कुजलेलं असेल तर ते शेतासाठीच खूप चांगलं असते. आपण बऱ्याच चुका करतो की न कुजलेलं शेणखत आपण शेतात घालतो. बऱ्याच तज्ज्ञांनी सुद्धा सांगितलं की आपल्याला चांगले कुजलेलं शेणखत घाला म्हणून. कुजायची प्रोसेस ही रानाच्या शेताच्या बाहेरच होऊ द्या. हे आणि दुसरं छोट्या शेतकऱ्यांसाठी तर हा एक चांगला प्रयोग होतो आहे. कारण त्यामुळे कसं होतं आहे की समजा जर 3 ट्रेलर जर शेणखत असेल तर त्याचं चांगलं कुजल्यानंतर ते 2 ट्रेलरच शेणखत भरणार आहे. कारण तिचं घनता म्हणजे ते कुजून त्याची साईज कमी होत्या, आणि त्यामुळं आपोआप त्यांचा सगळा खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंग, भरणी, परत तिथं पसरणी सगळं कमी होणार. शेणखत थोडे दिवस जर तुम्ही असं आच्छादन करून ठेवलं तर ते कुजायला मदत होत्या. हे आता मी याच्यामध्ये सगळ्या करंज आहे, जांभळ आहे, असे बऱ्याच झाडांचा पाला ह्याच्यावरती वरनं आच्छादन केला होता. हे सगळा कुजून गेला आहे. असं झालं त्याचं पाक खत झालं आहे. बघा, छोटासा त्रास घ्यायला लागतोय पण त्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये मी चुलीतली राख ट्रेलरमध्ये थोडीशी पसरल्या. हेच सिलिकॉनचा चांगला सोर्स आहे. तो पण ह्या खताबरोबर मिक्स होऊन जाणार आहे. आणि जर शक्य असेल तर याच्यामध्ये जर तुम्हाला जर मातीआड जर म्हणजे रासायनिक खत जर करता येत नसेल तर हे जर शेणखतात मिसळून जर दिलं तर त्याचं ॲव्हेलेबल होण्याचं प्रमाण चांगलं होतं आहे आणि रिझल्ट पण त्याचे चांगले मिळतात. डायरेक्ट गोठ्यातलं न कुजलेलं शेण अजिबात वापरू नका, त्यानं रिझल्ट कमी मिळतात. हे वरनं आच्छादन केलं की हे कुजायला असं प्रोसेस होते चांगली. अजिबात गोठ्यातलं शेण डायरेक्ट वापरू नका. तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर थोड्याशा भागात गोठ्यातलं डायरेक्ट शेण वापरा आणि थोड्याशा भागात हे कुजलेलं शेणखत टाका. बघा, दोन्हीतले रिझल्ट तुम्हालाच वेगळे दिसतील. प्रयत्न नक्की करा, कारण आपल्याला शिकायला पाहिजे की नेमकं कुठला बदल केला तर काय घडतं आहे. चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.